नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण जात आहोत कलानंदी गड। चला तर मग माझ्यासोबत कलानंदी गड पाहायला। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। आपण आज जात आहोत चंदगड तालुक्यातील कलानंदी गड या किल्ल्यावर। आम्ही हा प्रवास गडिंग्लज मधून सुरू केला आहे। हा किल्ला कोल्हापूर पासून जवळपास 120 किलोमीटर तर बेळगाव पासून सुमारे 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे। किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग ग्रामीण भागातून आहे, त्यामुळे शेती भाती पाहत आपण किल्ल्याकडे जातो। कोवाड या गावात गेल्यावर थोडा पाऊस आल्यामुळे कॅमेरा काढावा लागला। येताना पाऊस असल्यामुळे काही शूट घेता आला नाही, तरी आता आम्ही ऑलमोस्ट गडाच्या पायथ्याशी आलो आहे। तिथून शूट चालू केला आहे, बघा।
सभासद बकरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसवलेल्या 111 किल्ल्यांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग, कर्नाटक आणि गोमनाथ वाहणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्याकरिता याची निर्मिती केली असावी असे जाणवते. हा आहे पालखी दरवाजा. हा दरवाजा गडाच्या उजव्या बाजूला दिसून येतो. पालखी दरवाजाजवळ आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. ह्या किल्ल्याला कालानंदीगड सुद्धा म्हटले जाते, कारण हा किल्ला बैठ्या नंदीसारखा आहे म्हणून स्थानिक लोक या गडाला कालानंदीगड सुद्धा म्हणतात. तरी हा किल्ला देखरेखीसाठी बांधला आहे म्हणून जास्त असं काही पाहायला या किल्ल्यावर नाही आहे. आणि त्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आम्ही लवकरच परत निघालो. इथून पुढे टोटली ऑफ रोड रस्ता आहे.